हॅलो, आज आपण सांबार बनवणार आहे। तर प्रथम इथे मी कढईत तेल तापून घेतलं आहे। त्यात मी मोहरी घालत आहे। आता मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये आपण जिरं घालणार आहे। जिरं घातल्यानंतर आपण इथे थोडंसं हिंग घालणार आहोत। हिंग घातल्यानंतर आपण इथे वाळलेली लाल मिरच्या घेतल्या 2 मी त्या घातल्या आहेत आणि त्यासोबतच कढीपत्ता घेतलेला आहे। दोन्ही थोडंसं मी फ्राय करून घेते। त्यानंतर आपण इथे उभा चिरलेला बारीक असा कांदा घेतलेला आहे। उभा चिरलेला आहे पण तो पातळ आहे। कांदा चांगला फ्राय करून घेऊ गुलाबीसर आपण। त्यानंतर आपण इथे टोमॅटो घालणार आहोत। तर भरपूर असा मी टोमॅटो घालून घेत आहे आणि सगळं परत एकदा व्यवस्थित परतून घेणार आहोत आपण। त्यानंतर आता मी मसाल्यांमध्ये फक्त इथे हळद घालते आहे आणि एकदा परतून घेत आहे। आणि आता चिरलेल्या भाज्या घेणार आहोत। गाजर, काकडी आणि फरसबी अशा भरपूर भाज्या घेतल्या आहेत मी। त्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि आता व्यवस्थित त्याला परत एकदा आपण इथे परतून घेणार आहोत। भाज्या थोड्या परतल्या की त्यामध्ये मीठ घालणार आहोत म्हणजे भाज्या थोड्याशा चिरलेल्या भाज्या सॉफ्ट होतील। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यानंतर मी इथे शिजवलेलं वरण आहे ते घेतलेलं आहे आणि ते त्यात घालत आहे। वरणात मी मीठ घातलेलं नाहीये। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर सगळे मसाले घालू। प्रथम लाल तिखट आणि त्यासोबतच आपण इथे घालणार आहोत सांबार मसाला। आता हे दोन्ही मसाले घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता ह्यानंतर मी इथे आमसूल घेणार आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आमसूल घ्यायचं का चिंच घ्यायची, त्यासोबतच गुळ पावडर घालत आहे। आता व्यवस्थित सांबाराला एक 10-15 मिनिटं उकळी आणून देणार आहे। तुम्ही बघू शकता इथे सांबार आपलं व्यवस्थित उकळलेलं आहे आणि आता आपण पटकन सांबार सर्व्ह करू। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।